हॅलो. जास्त खायची बाई, पोळी करून खायची नाही तर ही भाजी ती चांगली हॅलो. आज YZ इंच्या माध्यमातून आपण मराठा आरक्षण विषयक चर्चा या ठिकाणी करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी विविध संघटना संस्था यांच्या वतीने होत आहे. ही सगळी मागणी करत असताना या राज्यामध्ये अनेक आयोगांची स्थापना झाली, मंत्रिमंडळाच्या समित्यांची स्थापना झाली, परंतु आत्ता नजीकची जी समिती होती त्या मंत्रिमंडळाच्या समितीने तत्कालीन मंत्री मान्य श्री नारायणजी राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सर्वेक्षण झालं आणि 18 लाखापेक्षाही जास्त कुटुंबाचा त्या ठिकाणी सर्वेक्षणामध्ये सहभाग झाला आणि एक मोठा डाटा त्या ठिकाणी तयार केला गेला. हे सगळं करत असताना दरम्यानच्या काळामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं आणि न्यायालयात गेल्यानंतर नारायण राणे समितीच्या माध्यमातून जो अध्यादेश काढला गेला होता 16% आरक्षण देण्याचा ESBC या प्रवर्गामध्ये, तो प्रवर्ग दरम्यानच्या काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याला स्थगिती आली आणि तो विषय बऱ्याच दिवस न्यायालयात चालल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये परत या ठिकाणी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. मागासवर्ग आयोगाची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी न्यायमूर्ती म्हसे साहेबांची नियुक्ती पहिल्यांदा केली गेली, परंतु ते त्यांच्या आजारपणामुळे दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर न्यायमूर्ती MG गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली. आयोगाची स्थापना करत असताना सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षा व्यक्त केलेल्या एका महत्त्वाच्या निकालाच्या अधीन राहून ज्या राज्याला आपापल्या राज्यामध्ये आरक्षण एखाद्या समूहाला द्यायचे असेल त्यावेळेस त्या राज्य शासनाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत आयोगाची स्थापना करावी लागते आणि आयोगाची स्थापना झाल्याच्या नंतर आयोगाने संपूर्ण राज्यभरामधून त्या ठिकाणी नागरिकांचे निवेदन स्वीकारणे, नागरिकांचं म्हणणं स्वीकारणे, नागरिकांचे त्या ठिकाणी आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी सुनावणी घेणे आणि हे सगळं करून जर आयोगाच्या माध्यमातून आपला अहवाल तयार झाला असेल आणि त्या अहवालामध्ये जर क्वांटिफायबल डाटा आयोगाला प्राप्त झाला असेल आणि तो अहवाल मान्य आयोगाने राज्य शासनाला दिल्यास राज्य शासन त्या अहवालावरनं दोन्ही सभागृह म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या ठिकाणी त्या अहवालावर साधक बाधक चर्चा करून किंवा सर्व मताने त्याला मंजुरी देऊन त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करू शकते. म्हणून त्या काळामध्ये राज्य शासनाने ॲक्शन टेकन रिपोर्ट या ठिकाणी स्वीकारला आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले आणि मग तो SEBC ॲक्ट 2018 असा तयार झाला. त्यानंतर तेही प्रकरण मान्य न्यायालयात गेलं. न्यायालयात बरेच दिवस त्याच्यावर सुनावणी झाली. अगदी एक अंतिम सुनावणी प्रदीर्घ अशी 41 दिवसाची सुनावणी झाली आणि त्यामध्ये मान्य न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या त्या अहवालाला आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला त्या ठिकाणी मराठा समाज
निकाल देऊन मराठा समाजाचा समावेश ESBC या प्रवर्गामध्ये करून शिक्षणासाठी 12% आणि नोकरीसाठी 13% अशा पद्धतीचे त्यांनी मंजुरी देऊन हा कायदा वैध असल्याचे मान्य न्यायालयाने त्या ठिकाणी आपल्या निकालपत्रामध्ये मान्य केले. परंतु त्यानंतरही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या एका इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या की एखाद्या राज्याला जर आपल्या राज्यामध्ये एखाद्या समूहाला, एखाद्या वर्गाला, एखाद्या प्रवर्गाला आरक्षण द्यायचे असेल तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) प्रमाणे त्या राज्य शासनाला तसे आरक्षण देण्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असल्यामुळे त्या सर्व भारतीय राज्यघटनेमध्ये अशा परिच्छेदांचा फायदा माननीय आयोगाने मराठा समाजाला देऊन मराठा समाजाची अगदी योग्य पद्धतीने काटेकोरपणे या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व स्तराची योग्य अशी पाहणी करून त्या ठिकाणी त्यांचा अहवाल तयार करून हा जो अहवाल राज्य शासनाने स्वीकारून त्याचं कायद्यामध्ये जे रूपांतर झाले आहे त्याला या ठिकाणी परत सर्वोच्च न्यायालयामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही अशा पद्धतीची एक याचिका दाखल झाली आणि त्या माध्यमातून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु मित्रांनो, मी आपणास काही बाबी स्पष्ट करू इच्छितो की त्या प्रकरणामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये असं कुठेही नमूद नाही की 50%च्या पेक्षा जास्त असलेलं आरक्षण हे अवैध ठरलं जातं. कारण की इंदिरा साहनी या प्रकरणामध्येच तरतूद आहे की एक विशिष्ट एखादी स्थिती निर्माण झाली असेल आणि एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये त्या राज्य शासनाला आपापल्या राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याची तरतूद करता येते. म्हणून त्या अनुषंगाने राज्य शासनाने आपलं ते सगळं काम केलं आणि हे करत असताना इंदिरा साहनी प्रकरणामध्ये विविध न्यायनिवाड्याचा वापर करत असताना हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की विशिष्ट परिस्थितीमध्ये आणि विहित पद्धतीचा अवलंब केल्यास राज्य शासनाला आपल्या राज्यातील असा प्रवर्ग जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल त्याला राज्य मागासवर्ग आयोगाने क्वांटिफेबल डाटा जमा केला असेल आणि तो जमा केलेला डाटा जर मंजूर झाला असेल राज्य शासनाच्या वतीने तर अशा पद्धतीचं आरक्षणाला वैध मानलं गेल्याचं या ठिकाणी तरतूद असल्यामुळे 50%ची जी मर्यादा सांगितली जाते ती 50%ची मर्यादा विशिष्ट परिस्थितीमध्ये ऑर्डिनरी सिच्युएशन जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये आरक्षण देता येते. अशा पद्धतीची या ठिकाणी सगळी ती रचना असल्यामुळे या ठिकाणी हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा वैध ठरेल अशा पद्धतीची अपेक्षा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाला प्राप्त झालेली असल्यामुळे या सर्व प्रक्रियेतून सही सलामत बाहेर निघण्यासाठी आणि या ठिकाणी या आरक्षणविषयक सर्व बाबी ज्या आहेत तर या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने लागला जाईल अशा पद्धतीची अपेक्षा मराठा समाजामध्ये असल्यामुळे आणि हे सगळं करत असताना एक बाब प्रकर्षाने सगळ्यांच्या लक्षात येईल की कित्येक वर्षांतर आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की एखाद्या विशिष्ट समाजाला त्या समाजाची सगळ्या पद्धतीची सर्वेक्षणाची बाब पूर्ण करून या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा तपासला गेला आणि तपासला गेल्यानंतर कलम 340 अंतर्गत ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची सर्व पूर्तता झाल्यानंतर त्या पूर्तते झाल्याच्या नंतर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे तर ते आरक्षण नक्कीच या पुढच्या काळामध्ये सुद्धा वैध ठरेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी असल्यामुळे आणि तशी तरतूदसुद्धा त्या गाजलेल्या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये असल्यामुळे
विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आरक्षण देण्याची जी तरतूद मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून झालेली आहे, तर ती अगदी कायदेशीर आणि काटेकोर असल्यामुळे आणि योग्य असल्यामुळे या ठिकाणी आरक्षणाला या पुढच्या काळामध्ये सुद्धा मान्यता मिळेल. आणि आपण जर एक जर पाहिलं तर एक लक्षात येईल की एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे की पहिल्यांदाच एखाद्या प्रवर्गाला आरक्षण देत असताना या ठिकाणी त्याचा क्वांटिफिएबल डाटा कलेक्ट केला गेला. तो सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जिल्हानिहाय तालुकानिहाय त्या ठिकाणी सर्वेक्षण करून हा जो डाटा मिळालेला आहे, तर तो मिळालेला डाटा जो आहे तर तो अत्यंत महत्त्वपूर्ण डाटा आहे आणि देशाला आरक्षणाच्या बाबत दिशा देणारं असं हे माननीय न्यायमूर्ती MG गायकवाड साहेबांचा जो परिश्रमपूर्वक तयार केलेला जो अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये विविध पद्धतीचा अवलंब केल्यास आरक्षण देता येते ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला अनुसरून ते आरक्षण दिल्या गेलेलं असल्यामुळे देशामध्ये पहिल्या नंबरवर हा विषय अगदी येऊ शकतो की क्वांटिफिएबल डाटा कशा पद्धतीने कलेक्ट केला गेला पाहिजे, क्वांटिफिएबल डाटामध्ये कुठल्या बाबींचा समावेश असला पाहिजे, क्वांटिफिएबल डाटा जमा करत असताना त्याचं परीक्षण कसं केलं पाहिजे, त्याचं निरीक्षण कसं केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी या सर्व बाबी पूर्ण करत असताना आयोगाच्या माध्यमातून अगदी काटेकोरपणे नियमांचं पालन करून त्या ठिकाणी राज्य शासनाकडे ज्या बाबी त्यांनी सुपूर्द केल्या आणि त्या सुपूर्द केल्यानंतर या आरक्षणाला माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनीसुद्धा प्रदीर्घ सुनावणी घेऊन या ठिकाणी मंजुरी दिल्यामुळे आणि त्या निकालाच्या नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये परत प्रकरण गेलं आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये काही विविध अंगाने याच्यावर चर्चा होत आहे. त्यामधल्या काही बाबी जर आपण लक्षात आल्या तर केंद्र शासनाने घटना दुरुस्ती करून या देशामध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS या हेडखाली 10% आरक्षण मंजूर करण्याचा अध्यादेश काढलेला आहे. आता मित्रांनो, आपण जर हे सगळं पाहिलं तर मग 50%च्या पुढे जाता येत नाही असं जे म्हणणं आहे, तर मग आता हे ऑलरेडी 50% असलेलं त्याच्यात हे परत वरचं 10% ॲड झालेलं आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वीपासूनच 52.5% 52% आरक्षण होतं. त्याच्यात हे 10% ॲड झालं म्हणजे 62.5% एकूण हे सगळं आरक्षण आहे आणि मग 62.5% म्हणजे 50%च्या पुढे गेलेलं आहे. मग हे पुढे गेलेलं आरक्षण रद्द करणार आहे काय किंवा हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब जो केलेला गेलेला आहे तर तो अवलंब बेकायदेशीर आहे काय, अशा पद्धतीचा प्रश्न जेव्हा निर्माण झालेला आहे तर तो प्रश्न मला असं वाटतं की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला असलेला अधिकार आणि प्रत्येक नागरिकाला असलेल्या त्या सर्व परिच्छेदामध्ये नमूद केलेले सर्व अधिकार याचा योग्य पद्धतीने आणि कायद्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीने जर अवलंब केला गेला तर त्या ठिकाणी आरक्षण हे नक्कीच देता येते आणि हे आरक्षण मिळणं किंवा आरक्षण प्राप्त करून घेणं मराठा समाजाच्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला कुठल्याही सवलती नसल्यामुळे त्यांची सामाजिक शैक्षणिक उन्नती होण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण व्हायचे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर शेती असल्यामुळे शेतीसुद्धा आता जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये सुद्धा आता कमतरता आलेली असल्यामुळे अत्यंत सगळे आता अल्पभूधारक असा वर्ग हा मराठा समाज झालेला आहे. त्यांना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसल्यामुळे या ठिकाणी प्रगती करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या असल्यामुळे या मिळणाऱ्या आरक्षणामुळे आमचे तरुण भविष्य काळामध्ये विविध पदं प्राप्त करतील, शिक्षणामध्ये उन्नती करतील आणि शिक्षण मिळाल्यानंतर आणि त्यामध्ये त्यांनी उन्नती केल्यानंतर या समाजाला खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्याची संधी
या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आमचे दुसरे एक सहकारी मित्र मुंबईचे ॲडव्होकेट राजेश टेकाळे साहेब आहेत. त्यांनी या ठिकाणी एक विशिष्ट याचिका म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशन या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे. आणि त्यांनी ती मागणी केलेली आहे की SCBC या आरक्षणाला ज्या पद्धतीने OBC या वर्गासाठी ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याही सवलती देण्यात याव्यात. आणि हे सगळं मान्य न्यायालयासमोर गेल्यानंतर न्यायालयाने शासनाला त्या प्रकरणामध्ये नोटीस काढली आणि 22 तारखेपर्यंत आपलं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये मांडण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे आता या सर्व सुनावणी प्रकरणामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे करत असताना अपेक्षा अशी आहे की ऑलरेडी देशामध्ये आरक्षणाचं प्रमाण जे आहे ते 50% पुढे गेलेलं आहे. व 50% पुढे गेलेलं आरक्षण वैध ठरवायचं आहे का? ठरवायचं असेल तर मग कुठल्या बाबींचा अवलंब केला पाहिजे? ते करत असताना या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींचा फायदा अशा वर्गाला मिळाला पाहिजे जो वर्ग खऱ्या अर्थाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि त्याला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचा असलेला फायदा त्या समाजाला दिला गेला पाहिजे. आणि तो देत असताना जसं मी आत्ताच म्हणालो की विहित पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. विहित पद्धत म्हणजे काय की भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमाप्रमाणे आयोगाची स्थापना होणे, आयोगाने परीक्षण करणे, सर्वेक्षण करणे, आपला अहवाल तो राज्य शासनाला देणे, राज्य शासनाने दोन्ही सभागृहामध्ये त्या अहवालावर साधक बाधक चर्चा करणे किंवा तो अहवाल स्वीकारणे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणे. आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की तो असा एक कायद्यामध्ये रूपांतरित होणारा हा विषय असल्यामुळे ते सर्व बाबी पूर्ण या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि हे झालेलं असतानाही मान्य न्यायालयामध्ये हे प्रकरण परत गेलं. ह्या प्रकरणामधून सुद्धा नक्कीच सही सलामत या ठिकाणी बाहेर येण्याचं काम होईल. आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे. राज्य शासनाने या ठिकाणी आपल्या स्वतःच्या माध्यमातून ही जबाबदारी स्वीकारलेली असताना या ठिकाणी हे आरक्षण वाचवणं किंवा या आरक्षणाला अबाधित ठेवणं ही सर्वस्व जबाबदारी शासनाची असल्यामुळे शासन यामध्ये आणखीन अग्रेसर पद्धतीने कामकाज करेल अशा पद्धतीची अपेक्षा आणि भावना समस्त मराठा समाजामध्ये निर्माण झालेली असल्यामुळे आणि त्या ठिकाणी विविध माध्यमातून या ठिकाणी न्यायालयामध्ये मराठा आरक्षण वाचवण्यासाठीचा जो प्रयत्न केला जातो आहे त्यामध्ये मी स्वतः काही विषयामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे. त्या ठिकाणी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली असताना माझा सहभाग ह्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतच्या याचिकेतसुद्धा हस्तक्षेप माझा जो झालेला आहे. त्याचप्रमाणे मुख्य याचिका जी आहे त्या ठिकाणीसुद्धा मी स्वतः या ठिकाणी काम करत आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर प्रक्रियेमध्ये आमचं म्हणणं मांडण्याची सुद्धा आता प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. या ठिकाणी विहित पद्धतीचा अवलंब केल्यास आरक्षण देता येते अशा पद्धतीची संकल्पना आमचे ज्येष्ठ विधिज्ञ अनिल गोलेगावकर साहेबांनी ती मांडलेली आहे. आणि ती मांडत असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट सुधांशू चौधरी हे त्या ठिकाणी अत्यंत मन लावून मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असून या ठिकाणी आत्ता नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीमध्ये ॲडव्होकेट अनिल गोलेगावकर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट सुधांशू चौधरी यांनी जे आपलं म्हणणं मांडलं होतं त्यामध्ये त्यांनी जे म्हणणं मांडलेलं होतं त्याच्यामध्ये काही न्यायनिवाडांचा त्या ठिकाणी त्यांनी आधार घेतला आणि त्या न्यायनिवाडांची माहिती मान्य न्यायालयाला आपल्या लेखी त्या अर्जामध्ये दिलेली आहे की कशा स्थितीमध्ये आरक्षण देण्याची तरतूद आहे. आणि या ज्या सगळ्या पिटिशन्स न्यायालयासमोर आलेल्या आहेत तर त्या पिटिशन्स कशा मेंटेनेबल नाही आहेत
अशा पद्धतीची ती सगळी माहिती त्या ठिकाणी लेखी स्वरूपात दिलेली असल्यामुळे आपण पाहिलं असेल की मागच्या याच्यामध्ये स्थगिती देण्याबाबतची जी प्रक्रिया सुरू झाली असं सगळ्यांना या ठिकाणी वातावरण निर्मिती झाली होती की न्यायालय स्थगिती देते किंवा कसं. परंतु आमच्या त्या सगळ्या सबमिशनमुळे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने मी स्वतः त्या ठिकाणी ती हस्तक्षेप याचिका दाखल केली होती आणि त्याचा परिणाम म्हणून की काय या ठिकाणी आरक्षण प्रक्रियेवर स्थगितीचा जो मागणीचा भाग याचिकाकर्त्यांचा होता तो काही पूर्ण होऊ शकला नाही. परंतु न्यायालय आता त्यावर सुनावणी घेऊन या विषयाला अंतिम स्वरूप देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं वाटतं. आणि हे करत असताना आता प्रश्न हा आहे की व्हर्च्युअल म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी आहे तर ती घेतल्या जावी किंवा नको. आणि साधारणतः रिस्पॉन्डंट्स म्हणजे जे हस्तक्षेप याचिकाकर्ते आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी सुनावणी जी आहे अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आणि प्रत्येकाला आपला पक्ष त्या ठिकाणी मांडण्यासाठी विविध न्यायनिवाड्यांचे पुरावे त्या ठिकाणी मान्य न्यायालयाच्या समक्ष देण्यासाठी ही फिजिकल हिअरिंग होणं म्हणजे समोरासमोर हिअरिंग होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी जवळपास सगळ्याच मार्गातून होत आहे. आणि या सगळ्या बाबी आपण जर पाहिल्या तर त्यावर आपल्याला कटाक्षाने एक बाब लक्षात येईल की ज्या काही बाबी याचिकाकर्त्यांना किंवा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांना कायदा म्हणून त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी जी सवलत असते किंवा आपलं म्हणणं मांडण्याची जी संधी द्यायला पाहिजे ती विविध माध्यमातून या ठिकाणी दिल्या जात आहे. आणि ती देत असताना या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसूनच या आरक्षणावर साधक बाधक चर्चा होऊन हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं हे आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी काही आमचे समाज बांधव दिगंबर जाधव यांनी प्रश्न विचारला की आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकेल काय. तसंच या ठिकाणी डॉक्टर अशोक गायकवाड साहेबांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी आहे. नंतर चंद्रसेन भांदरगे यांनीसुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत. तसेच दिगंबर जाधव साहेब यांचेसुद्धा आहे. आमचे स्वराज्य तोरण फाउंडेशनचे ॲडव्होकेट राजेश टेकाळेसुद्धा या चर्चेवर लक्ष ठेवून आहेत. तर या ठिकाणी आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे चौधरी साहेबांच्या त्या प्रश्नाला असं उत्तर आहे की आरक्षण हे कायद्याच्या चौकटीतच दिलं गेलेलं आहे. कायद्याची चौकट म्हणजे काय, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 340व्या कलमाप्रमाणे आयोगाची स्थापना झाली. आयोगाने सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण केल्यानंतर आयोगाने क्वांटिफेबल डाटा हा या ठिकाणी हे केला, जमा केला आणि तो राज्य शासनाकडे दिला. राज्य शासनाचा अधिकार तो आहे अहवाल स्वीकारणे किंवा नाकारणे, अंशतः स्वीकारणे किंवा पूर्ण स्वीकारणे. अशा पद्धतीचा जो राज्य शासनाला जो अधिकार आहे त्या अधिकाराअंतर्गत त्या ॲक्शन टेकन रिपोर्टच्या माध्यमातून तो अहवाल स्वीकारला गेला, त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि त्याला माननीय उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये मान्यतासुद्धा दिलेली असल्यामुळे या ठिकाणी चंद्रसेन भांदरगे साहेबांचा जो प्रश्न होता की या प्रकरणामध्ये काउन्सिल कोण कोण दिलेले आहेत, तर ते आता सर्व वृत्तपत्रामध्ये त्यांची ती नावं आलेली आहेत. कोणाच्या बाजूने कोण आहे ते सुद्धा आले आहे. राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी पटवालिया साहेब काम करत आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनिल साखरे साहेब आहेत. त्यानंतर विजयसिंह थोरात साहेब आहेत. त्यानंतर रफिक दादा त्या ठिकाणी काम करत आहेत. अशी विविध वकील मंडळी जी ज्येष्ठ आहेत, सचिन पाटील साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने काउन्सिल दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या काउन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना काम करण्यासाठी ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे आहेत त्या ठिकाणी अनेक चांगले
माहिती असलेले म्हणजे या विषयाची माहिती आणि जाण असलेले वकील सगळे आहेत. ॲडव्होकेट सुधांशू चौधरी आहेत, ॲडव्होकेट देशमुख साहेब आहेत, ॲडव्होकेट दिलीप तौर साहेब आहेत, ॲडव्होकेट प्रशांत केंजळे साहेब आहेत. असे अनेक मान्य ॲडव्होकेट मंडळी त्या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या याला आणखीन मदत करणारे आमचे ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड साहेब आहेत, त्यानंतर रमेश दुबे पाटील साहेब आहेत, त्यानंतर उदय चव्हाण साहेब आहेत. अशी अनेक मंडळी या ठिकाणी काम करत असताना आम्ही स्वतः अनेक वर्षापासून या विषयात काम करत असल्यामुळे आमचासुद्धा 27-28 वर्षाचा जो आरक्षणाबाबतचा जो अनुभव आहे तो अनुभव करत असताना माझे जुने सहकारी मित्र किशोर चव्हाण, आम्ही सगळ्यांनी म्हणजे साधारणतः खत्री आयोगाच्या पूर्वीपासून आम्ही या ठिकाणी काम करतो. खत्री आयोगाचं काम करत असताना एक एक विषय आम्ही त्या ठिकाणी सगळे पुरावे दिले. काही पुरावे अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्ध झाले. जसं एक तुम्हाला उदाहरण सांगेल की मी एक प्रकरण त्या ठिकाणी एक जुना 1920 सालचा एक निकाल त्यावेळेसच्या प्रिव्ही काउन्सिल म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये जे न्यायालय चालायचे त्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रिव्ही काउन्सिलचा जो एक निर्णय झाला होता तर त्या निर्णयामध्ये महाराजा ऑफ कोल्हापूर वर्सेस सुंदरम अय्यर अशी एक केस होती. तर त्या केसच्या पान नंबर 497वर एक सुंदर असा उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख पुढे पुढे चालत तो सगळ्याच प्रकरणामध्ये आलेला असल्यामुळे आता त्या 497 पानावरच्या एका ठिकाणी जी लिहिलेलं आहे की मराठा इज द नेम ऑफ नेशन, मराठा इज द नेम ऑफ नेशन, नॉट ऑफ द कास्ट, बट certainly all Marathas are belongs to कुणबी कास्ट. त्यामुळे आता या देशामध्ये जे जात व्यवस्था जी ठरलेली आहे की ज्यांनी उदरनिर्वाहासाठी जे जे काही काम केलं असेल, तेल विकण्याचं काम केलं तेली झाला, माळ्याचं काम केलं माळी झाला, शिंप्याचं काम केलं शिंपी झालं. तसंच मग ज्यांनी कुणबकी केली उदरनिर्वाहासाठी तो कुणबी झाला. मग त्या कुणबी वर्गाला या ठिकाणी आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी याच्यामध्ये विशेष काही फरक नसल्याचं मान्यता या ठिकाणी मिळालेली असल्यामुळे या ठिकाणी मराठा म्हणून या समाजाची परत एकदा जेव्हा नक्की स्थिती काय आहे ती नक्की स्थिती जेव्हा तपासल्या गेली आणि मग तपासल्या गेल्यानंतर मान्य न्यायालयाने सुद्धा त्याला शिक्कामोर्तब केलं. आणि शिक्कामोर्तब केलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपलं आरक्षण जे आहे तर ते कायदेशीर पद्धतीने न्यायालयीन स्तरावर हे वैध व्हॅलिड आरक्षण ठरलेलं असल्यामुळे उच्च न्यायालय मुंबईने 41 दिवस ती सगळी सुनावणी घेऊन विविध न्यायनिवाड्यांचा हवाला देऊन आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या बाबी विचारात घेऊन आरक्षण दिलेलं असल्यामुळे हे आरक्षण परत सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. आणि हे सगळं करत असताना मराठा समाजाच्या माध्यमातून विविध स्तरातील मंडळींनी या ठिकाणी अत्यंत मोलाचं असं काम केलं. जेव्हा आयोग म्हणजे माननीय MG गायकवाड साहेबांचं ते जे आयोगाचे पदाधिकारी आहेत ते त्यांचे सदस्य आहेत हे राज्यभर जेव्हा फिरले आणि त्यांनी जेव्हा सगळा डाटा जमा केला अत्यंत उत्स्फूर्तपणे मराठा समाजाने विविध निवेदनाच्या माध्यमातून विरुद्ध पुराव्याच्या माध्यमातून या ठिकाणी तो सगळा डाटा जमा केला. आणि तो डाटा जमा केल्यामुळे ते सगळं योग्य पद्धतीने मांडलं जात आहे. आणि आता जे या ठिकाणी आमचे समाज बांधव राहुल रोडे यांनी जे विचारलेलं आहे की इंग्रजांच्या काळात मराठ्यांना आरक्षण होते मग स्वातंत्र्यानंतर मराठ्यांना हक्क कोणी हिरावून घेतला. तर ते मित्रांनो ते या ठिकाणी शाहू महाराजांच्या काळापासून आणि इंग्रजांच्या काळापासून आपल्याला तो अधिकार होता. परंतु या ठिकाणी काही ठिकाणी नोंदी उपलब्ध झाल्या, काही ठिकाणी होऊ शकला नाही. जसं उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या मराठवाडा जो भाग आहे मराठवाडा भाग हा त्या काळामध्ये निजाम इस्टेटचा भाग होता, निजाम स्टेटचा तो भाग होता. आणि आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काही काळानंतर मराठवाडा म्हणजे निजाम इस्टेट जे आहे तर ते भारतामध्ये सामील झालं म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालं.
मग ते होत असताना इथलं तर अगदी वेगळाच विषय आहे. तर तो आपण कधीतरी सविस्तर त्याच्यावर चर्चा करू. पण तो थोडक्यात तुम्हाला सांगतो की जेव्हा निजाम स्टेट हे संयुक्त महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतात आलं, तर त्यावेळेस भारत स्वातंत्र्य झालेलं असल्यामुळे भारतीय राज्यघटना तयार झाली होती आणि मराठवाड्यातील त्या काळामध्ये समावेश संयुक्त महाराष्ट्रामध्ये होत असताना फाजल अली कमिशन त्या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि मराठवाड्यामध्ये असलेल्या सर्व त्या निजाम इस्टेटमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या 371 ग कलमाचा त्या ठिकाणी बेनिफिट दिला गेला होता आणि त्याप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मराठवाड्याचा विकास केला जाईल. आणि हे विकास करत असताना या ठिकाणी सगळ्या बाबी जेव्हा आलं की महाविद्यालयाची स्थिती काय असेल, शिक्षणाची स्थिती काय असेल किंवा या सगळ्या बाबी तपासत असताना या ठिकाणी एक बाब परत आली की या भागामध्ये राहणाऱ्या मराठ्यांच्या बाबतचा निर्णय काय असेल. मग तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या 371व्या कलमाखाली ते जे संरक्षण दिलेलं आहे फाजल अली कमिशनच्या त्या रिपोर्टच्या माध्यमातून, मग त्याच्यामध्ये जी काही सामाजिक स्थिती निजाम इस्टेटमध्ये मराठा समाज असेल ती जशीच्या तशी या ठिकाणी ती स्वीकारल्या जाईल. आणि मग त्या काळामध्ये मराठा समाजाला निजाम इस्टेटमध्ये इतर म्हणजे मागासवर्ग प्रवर्गामध्ये घेतलेलं होतं. जसं कर्नाटकमध्ये आपण पाहिलं आज मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. इकडे काही भाग तामिळनाडूपर्यंत होता, तिथेसुद्धा ओबीसीमध्ये आहे. इकडे सीपी अँड बेरार जो म्हणजे साधारणतः विदर्भ किंवा मध्य प्रदेशचा तो भाग, नागपूर, अमरावती, अकोला, तो जो भाग असा करत करत नागपूरच्या पुढे मग मध्य प्रदेशपर्यंत गेला जो सीपी बेरार जो भाग होता, तर तो भाग जो आहे तर त्या भागामध्ये तुम्ही आता जर पाहिलं तर जिथं इथं निजाम इस्टेट होतं तो त्या प्रांतामध्ये आजही मराठा समाजाला ओबीसीमध्ये ठेवलेला आहे. आणि तिथं जो वर्ग ओबीसीमध्ये होता आणि त्याला तर कायदेशीर मान्यता दिलेली आहेच की 371व्या कलमाप्रमाणे कायदेशीर संरक्षण आम्हाला दिलं. मग तेव्हाच आमच्या मराठवाड्यातल्या बांधवांनी जे विचारलं होतं की संयुक्त महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमचा तिथं दर्जा काय असेल, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला सगळे इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, आमचा विकास त्या प्रमाणामध्ये होईल अशा पद्धतीच्या त्या सगळ्या त्याच्यामधल्या ज्या अहवालामध्ये ज्या बाबी होत्या त्या बाबी पुढच्या काळामध्ये पूर्ण होणं आणखीन बाकी आहे. तर त्या संदर्भातलं काम आम्ही जेव्हा कामाची विभागणी केली की एकाच माणसाला हे सगळं एवढं मोठं कामाचा भार सोसला जाणार नाही, म्हणून मग आम्ही कामाची वाटणी करत असताना, विभागणी करत असताना मराठवाड्यातल्या त्या आरक्षणाची जबाबदारी आम्ही माझे सहकारी मित्र किशोर चव्हाण यांच्याकडे ते दिलेले आहे. त्यांनी याबाबत त्या 371व्या कलमाप्रमाणे जे दिलेलं आम्हाला कायदेशीर संरक्षण आहे, कॉन्स्टिट्युशनल आम्हाला जे प्रोटेक्शन दिलेलं आहे ते प्रोटेक्शनसुद्धा आम्हाला अबाधित राहिलं पाहिजे या पद्धतीचं पुढच्या काळामध्ये ते काम आमचं सुरू झालेलं आहे. परंतु आता सध्या हे प्रविष्ट प्रकरण असल्यामुळे आम्ही खूप या ठिकाणी त्यावर भाष्य करत नव्हतो. परंतु कुठल्याही समाजाचं किंवा कुठल्याही दीर्घकाळ चालणाऱ्या कामामध्ये सहभाग जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्हाला काही इथिक्स पाळावे लागतात, तुम्हाला काही गुप्तता पाळावी लागते, तुम्हाला काही त्या कामामधला सातत्याने अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करत असताना फक्त कोणाला तरी ते सांगणे आणि कुठेतरी त्याबाबतची चर्चा होणे ते एवढ्या याच्यावर ते काम नसतं. तर आता बोलता बोलता आम्हाला सगळ्यांना 27-28 वर्ष झाली. ही काम रोज करत असताना आम्हाला रोज वेगळ्या पद्धतीचा अनुभव येतो. रोज काम करताना आमचा म्हणजे उत्साह कधीच कमी झालेला नाही. आम्ही त्याच्यामध्ये काम करत असताना अनेक या ठिकाणी पुरावे जमा केले आणि पुरावे जमा करत असताना ह्या सगळ्या बाबी आम्ही विविध माध्यमातून म्हणजे खत्री आयोग असेल त्यांच्याकडे पुरावे आम्ही दिले होते, बापट आयोग असेल त्यांच्याकडे आम्ही दिले होते, सराफ आयोग असेल त्यांच्याकडे दिले होते, भाटिया साहेबांचा आयोग होते त्यांच्याकडे आम्ही ते सगळे दिलं होतं. आणि ज्या ज्या समित्या या ठिकाणी झाल्यात त्या समितीला आम्ही एक एक पुरावा देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाजाला त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या कायद्याप्रमाणे फायदा मिळत गेला. आणि आता हा अंतिम लढा जो आहे हा अंतिम लढा जो आहे तर पूर्ण राज्यातील मराठा बांधवांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने
न्याय मिळण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आमच्या या प्रक्रियेमध्ये अनेक जणांचा सहभाग आहे. अनेक जणांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. काही मंडळी जी आहेत तर त्यांना विसरणं म्हणजे कृतज्ञता ठरेल म्हणून मी या ठिकाणी अण्णासाहेब पाटलांनाही अभिवादन करू इच्छितो. त्याचप्रमाणे आमचे अण्णासाहेब जावळे असतील, आमचे प्राध्यापक देवीदास वडजे असतील, या सगळ्या लोकांनीसुद्धा काम अत्यंत चांगलं उभं करून या ठिकाणी ती गती देण्याचं काम जे केलेलं आहे. तर ते करत असताना थोडंसं आपण मागे गेलं तर अण्णासाहेब पाटील किंवा देवीदास वडजेंची जी मागणी असायची की आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तेव्हाच मी त्यांना म्हणायचो की आर्थिक निकषावर देण्याची तरतूद नाही आहे, तर आपल्याला मागणी बदल करावी लागेल. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये मग त्यांच्याही हळूहळू ते लक्षात आलं आणि मग त्या मागणीमध्ये बदल होत गेला. आणि मग आम्हाला एक त्यावेळेस महत्त्वाचं या कामाला गती देण्याचं काम मिळालं. तत्कालीन आमचे त्यावेळेसचे सहकारी मित्र माननीय वसंतरावजी नरवडे पाटील हे आपल्या शहराचे, औरंगाबाद शहराचे उपमहापौर होते आणि त्यांच्या जात पडताळणीबाबतचा एक विषय ऐरणीवर आला होता आणि तो उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. आणि मग त्या प्रकरणामध्ये मी स्वतः देशभरातल्या विविध ठिकाणी फिरून अनेक पुरावे त्या ठिकाणी जमा केले आणि ते पुरावे जमा केल्यानंतर मग असं लक्षात आलं की मराठा समाजाच्या नोंदी बहुसंख्य ठिकाणी आहे, परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्या गेल्यामुळे किंवा त्यावेळेस मराठा समाजाला हे गरजेचं आहे असं त्यावेळेस कदाचित ते लक्षात न आल्यामुळे योग्य नोंदी न झाल्या नोंदी करून घेण्यामध्ये कुठेतरी मागे पडलो आणि आरक्षण योग्य वेळी ते मिळू शकलं नाही. कारण आमच्यातला काही वाटा इतर लोकांना दिला गेलेला आहे. त्याची चर्चा आपण नक्कीच वेगळ्या व्यासपीठावरनं एकदा परत करूयात. परंतु हे पुरावे सगळे त्यावेळेस जे जमा केले तर त्या पुराव्यातल्या म्हणजे मेजॉरिटी पार्ट जो आहे तर तो आज राज्य मागासवर्ग आयोगाकडे तो आम्ही तो सगळ्याचा जमा केला. आणि मग त्या काळामध्ये देवीदास वडजे साहेब असतील, ते आमचे मित्र किशोर चव्हाण आहेत तर ते काम करत असताना मग हा सगळा डाटा जो आहे आम्ही तत्कालीन उपमहापौर वसंतरावजी नरवडे पाटील यांच्या मान्यतेने त्या ठिकाणी तो आम्ही जमा केलेला डाटा जो आहे तर तो आम्ही वेगवेगळ्या आयोगासमोर तो दिला आणि त्याचा उपयोग खूप ठिकाणी होत गेला. आणि होत गेल्याच्या नंतर त्याचा परिणामसुद्धा आपण पाहत आहात की आता आपण ह्या स्थितीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हा शेवटचा टप्पा जो आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की फार कमी लोकांच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाने त्या ठिकाणी सुनावणी घेतली होती. ती सुनावणी मुंबईला झाली होती आणि तुम्हाला सांगतो सर्वात जास्त मोठी आणि प्रदीर्घ सुनावणी जर झाली असेल तर ते मी स्वतः, माझे सहकारी मित्र किशोर चव्हाण, आम्ही त्या ठिकाणी शपथपत्राद्वारे फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ती माहिती दिली आणि ती माहिती त्या ठिकाणी नोंद घेतल्या गेली. त्यामध्ये अनेक आम्हाला मंडळींनी सहकार्य केलं. तसंच ठाणे जिल्ह्यातीलही काही बाबी या आयोगाच्या माध्यमातून समोर आल्या. त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र संतोष सूर्यराव, ॲडव्होकेट संतोष सूर्यराव आहेत, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी अत्यंत चांगलं काम केलं. मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी आपलं अंतिम जजमेंट देत असताना काही लोकांचा विशेष उल्लेख त्या ठिकाणी न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट राजेश टेकाळे असतील, आमचे सहकारी मित्र अभिजित पाटील असतील, आशिष राजे गायकवाड असतील किंवा रमेश दुबे पाटील असतील, तर अशा अनेक लोकांचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला असल्यामुळे आणि अनेक लोक आजही या ठिकाणी काम करत आहेत. आता या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या तर बऱ्याचशा बाबी खूप काही स्पष्टपणे बोलता येत नाहीत. त्यासाठी नाही की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या बाबी आहेत. पण आता नव्याने काही याचिका म्हणजे मराठा समाजाच्या बाजूने आरक्षण योग्य आहे असं म्हणणारं काही नवीन याचिका या ठिकाणी पुढं आल्यात. तर त्या याचिकामध्ये आमच्या भगिनी कांचनताई वडगावकर आहेत, त्यानंतर विवेक कुराडे आहेत, त्यानंतर आमचे विनोद पोखरकर आहेत, त्या ठिकाणी विलास सुद्रिक आहेत,
तर अशा अनेक मंडळींनी या ठिकाणी काम करत असताना पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या स्तरावर सगळ्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यांनी काम करत असताना आमचे आणखीन एक जुने सहकारी मध्यंतरच्या काळामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. शांताराम बापूचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आमचे पुण्याचे राजेंद्र कोंडरे साहेब आहेत. त्याच्यानंतर प्रफुल्ल पवार असतील, राजन घाग असतील, किंवा तिकडे नानासाहेब कुटे असतील, किंवा काशीद साहेब आमचे आहेत ते आहेत. त्याच्यानंतर दिलीप पाटील साहेब आमचे कोल्हापूरचे असतील. त्यानंतर आमचे प्रशांतजी भोसले आहेत. अशा वेगवेगळ्या राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरातून सगळ्यांनी अत्यंत मेहनतीने काम या ठिकाणी केलेलं आहे. काही म्हणजे काही बाबी वगळता अनेक ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम उभं राहिलेलं आहे. आणि एकमुखी सगळ्याच कार्यकर्त्यांनी, सगळ्याच मराठा समन्वयकांनी हे मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं जे काम तयार केलेलं आहे. अगदी सुरुवातीचे तुम्ही पाहिलं असेल की मराठा क्रांती मोर्चाचे जे संघटन बांधणीचं काम जे झालं ते आमच्या या औरंगाबाद शहरातून झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये ती 15-16 मंडळी जी होती त्यावेळेसची ती त्यांनी प्रचंड मोठं काम उभं केलं असेल. त्याच्यामध्ये आमचे रमेश केरे पाटील असतील, किंवा आमचे सतीश वेताळ असतील, किंवा त्या ठिकाणी चव्हाणजी आमचे असतील, किंवा त्या ठिकाणी आमचा मनोज गायके असेल, किंवा विजय काकडे असतील, त्याच्यानंतर आमचे रवींद्र काळे पाटील असतील, त्यानंतर चंद्रकांतजी भराट असतील, किंवा या ठिकाणी कोटकर सुनील कोटकर आहेत ते असतील. तर अशा अनेक लोकांनी या ठिकाणी सहभाग घेत असताना फिजिकली काही ठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करण्यासाठी आमचे सहकारी मित्र या ठिकाणी योगेश केवारे असतील, किंवा अशोक खानापुरे असतील, अशी इतकी नावं त्या ठिकाणी, मनोज पाटील आमचे असतील, असे खूप लोकांनी या ठिकाणी काम केलं. आणि हे सगळं काम करत असताना या ठिकाणी या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होत असताना दरम्यानच्या काळामध्ये आमच्या 42पेक्षाही जास्त युवकांनी आरक्षण मिळावं म्हणून जो या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं, तो सुद्धा विषय अत्यंत दुःखद विषय आहे. परंतु अनेक लोकांनी या मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आपलं बलिदान दिलं. आणि सर्वात मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर आमच्या त्या कोपर्डीच्या ताईला जातं, की तिच्यामुळे मराठा समाज परत एकवटला आणि तिलाही लवकर न्याय देण्याची प्रक्रिया या पुढच्या काळामध्ये पूर्ण होईलच. आणि हे सगळं होत असताना या शहरातून जे काम सुरू झालेलं आहे, तर हे काम या पुढच्या काळामध्ये मी या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे. सगळ्यांना अगदी मनपूर्वक विनंती करणार आहे की आपण या पुढच्या काळामध्ये आता आपल्याला परत जोमाने काम करावं लागेल. कारण फक्त आरक्षण मिळून आपलं काम संपणार नाही. तो पुढच्या काळामध्ये सारथीच्या विषयाबाबत आपल्याला त्या ठिकाणी त्या सारथीच्यासाठी पैसे जास्त मिळवून घ्यावे लागतील. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आपल्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना भविष्य काळामध्ये IAS IPS किंवा राष्ट्रीय स्तरावर आपल्याला पोहोचवायचं आहे. म्हणून आपल्याला हे आरक्षण टिकवून, राज्यातलं आरक्षण टिकवून नंतर भविष्य काळामध्ये आपल्याला केंद्रीय स्तरावरचं आरक्षणसुद्धा मिळवायचं आहे. म्हणून ही प्रक्रिया काही इथंच संपणार नाही. म्हणून मी नेहमी सगळ्यांना खूप म्हणजे मनपूर्वक सांगत असतो की आपल्याला या पुढच्या काळामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने काम करावं लागेल. डिसेंट्रलाइज म्हणजे आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांना ज्या विषयात आवड असेल त्या विषयामध्ये त्या सगळ्यांचा समावेश करून घेणे आणि त्यांच्या त्या अनुभवाचा फायदा आपण आपल्याला घेत असताना मी तर संपूर्ण मराठा समाज एक आहे असं गृहीत धरून म्हणजे पार सातारा, सांगली, कोल्हापूरपासून आमचे सगळे ते विवेकानंद बाबरसाहेब असतील, किंवा आमचे पुण्यातले आबा पाटील असतील, किंवा सगळ्या लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर चांगलं काम उभं केलेलं आहे. आणि मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अनेक लोकांची नावं मला म्हणजे महाराष्ट्रातली जवळपास सगळी मुखपाटच आहेत. आमचे पुण्यातले रघुनाथ चित्रे असतील, किंवा पुण्यातले मोरे असतील,
त्याचप्रमाणे काही लोकांनी प्रत्यक्ष फील्डवर न येता जी कामं उभी केली आणि ती उभी करत असताना एक मानसिक पाठिंबा जो या आंदोलनासाठी म्हणा किंवा या सगळ्या प्रक्रियेसाठी दिलेला आहे. तर काही औरंगाबाद शहरातली सुद्धा आहेत, प्रत्येक शहरामध्ये वेगळे आहेत, परंतु इथं काही मंडळींचं नाव घेणं मला तर योग्य वाटतं, योग्य याच्यासाठी वाटतं की भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांचा तो पाठिंबा मिळेल, त्यांचं सहकार्य मिळेल. तर त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र अभिजित देशमुख जे आहेत ते असतील, कल्याण काळे असतील किंवा सतीश पाटील साहेब असतील, तर असे खूप वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी मदत होत असताना प्रोत्साहन देण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. मग आमच्या महिला समितीमध्ये तर इतक्या रणरागिणी आमच्याकडे आहेत की त्या सगळ्यांची नावं घ्यायचं म्हटलं म्हणजे आपल्याला कार्यक्रम पूर्ण करता येणार नाही. परंतु आमच्या सगळ्या त्या महिला भगिनी इथंसुद्धा खूप आमच्या महिला भगिनींनी चांगलं काम केलं आहे. आमची स्वाती नाखातेताई असतील किंवा आमच्या सुवर्णा मोहितेताई असतील किंवा रेखा भाटोळे असतील किंवा आमच्या त्या मराठेताई असतील किंवा सुलक्षणा भोसलेताई असतील, अशा आमच्या अनेक अनुराधा चव्हाणताई असतील, ठोंबरेताई असतील, अशा खूप आमच्या महिला आहेत की त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम करत असताना या सगळ्या मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी काम तर केलंच आहे. परंतु फक्त मराठा आरक्षण हाच एक ऐरणीचा विषय नाही, तर त्याच्यासोबत आपल्याला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाच्या उन्नतीसाठीचे जे वेगवेगळे हे आहेत, हे काम या ठिकाणी सगळं ते उभं केलेलं आहे. या ठिकाणी अण्णासाहेब जावळेंच्या नंतर खऱ्या अर्थाने ती धुरा सांभाळण्याचं मोठं काम नानासाहेब जावळेंनी केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या स्तरावर सगळं काम उभं झालेलं आहे. त्या कामाला आता आपण एका चाकोरीमध्ये परत एकदा जोडण्याचे काम अत्यंत आवश्यक आहे. संघटनात्मक काम करत असताना आमचे अप्पासाहेब कुडेकर असतील किंवा आमचे शिवानंद भानुशे असतील किंवा त्यांच्यासोबत सगळे त्यांची जी शहरातली, जिल्ह्यातली, राज्यातली टीम आहे, प्रवीणदादा पाटील असतील, असे अनेक मंडळी, धनाजी पोफळे आहेत आमच्या इकडे, त्याच्यानंतर आमचे ते आप्पासाहेब आहेत आमच्या तिकडचे, प्रमोद घोरपडे आहेत. तर असे कितीतरी लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना कोणी कुठल्या प्रकारची अपेक्षा केलेली नाही आणि अपेक्षा न करता मराठा समाजाला सगळ्या पद्धतीची उन्नती मिळवून देण्यासाठी जे काम केलं जात आहे, त्या नावं खूप लोकांची नावं कदाचित माझ्याकडनं राहून जातील, त्या राहिलेल्या नावांचा सुद्धा उल्लेख आहे असं गृहीत धरून माझ्याकडनं जी नावं राहिलीत त्याबाबत मी क्षमा मागून तुमचा सगळ्यांचा सहभाग, तुमच्या सगळ्यांचं मराठा उन्नतीसाठी काम असंच या पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या की डिसेंट्रलाइज पद्धत हा शब्द कृपया आपण सगळ्यांनी मनावर घेतला आणि लक्षात जर ठेवलं तर मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ज्याला जे काही करता येतं त्या सगळ्या कामाचा फायदा आपण जर आपल्या मराठा समाजासाठी करून घेतला आणि तो करत असताना डिसेंट्रलाइज पद्धतीने काम केल्यानंतर कामाचा व्याप आपला कमी होईल, कामामध्ये सुसूत्रता येईल आणि सुसूत्रता येत असताना आपल्याला एक विशिष्ट टीम, विशिष्ट कामासाठी अशा पद्धतीची रचना आपल्याला करत असताना मधल्या काळामध्ये आमचे संजय भोरनेसुद्धा खूप चांगलं काम उभं केलेलं होतं. परंतु आता सध्या ते काही त्यांच्या घरी काही दुःखद घटना झालेल्या असल्यामुळे सध्या ते या ठिकाणी कामकाजापासून थोडेसे दूर आहेत. कायदेविषयक आम्हाला बरीचशी मदत प्राध्यापक प्राचार्य तांबे सरांनी सुद्धा खूप चांगली केलेली आहे. त्यानंतर वकिलांच्या टीममध्ये म्हणजे अनेक वकील मंडळी असे आहेत की ते इथं हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सगळे ते काम करत आहेत. परंतु आता थोडासा राज्य शासनालाही आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करण्याचा भाग आहे की राज्य शासनाने आता थोडं अधिक गतिमान पद्धतीने काम करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. मग हे काम करत असताना आरक्षण पूर्णपणे कसं टिकेल आणि ते टिकवण्यासाठी काय केलं जाईल या पद्धतीचं आमचं जे काही सगळ्यांचं सहकार्य असेल तिथं आम्ही मदत तर करणार आहोतच. परंतु राज्य शासनाची आता ही खऱ्या अर्थाने
परीक्षा आहे. राज्य शासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे की राज्य शासनाने हे आरक्षण वाचवण्यासाठी जे जे काही त्यांना याबाबतचं कार्य करता येईल ते त्यांनी करावं. या राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, नंतर आपल्यासाठी जी एक उपसमिती तयार झाली त्या उपसमितीमध्ये असलेले नामदार अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, त्याच पद्धतीने अत्यंत चांगलं आणि समाज बांधणीचे काम या ठिकाणी संभाजी महाराजांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांनासुद्धा आता सगळ्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा ते कुठल्याही समाजाच्या म्हणजे आपल्या समाजाच्या वतीने बाजू मांडायला जात असताना त्यांच्याकडे सुद्धा अपडेट देण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. या माध्यमातून त्यांनाही माझी विनंती असणार आहे की हे थोडं कोरोनाचा विषय कमी झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा चांगल्या पद्धतीने एक बैठक घेऊन या ठिकाणी विषयनिहाय चर्चा करून आपलं निश्चित आपल्याला काम कुठलं करायचं आहे ते करावं लागणार आहे. आपल्या त्या ताईचं प्रकरण आपलं न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, तर ते करत असताना त्या कामासाठी हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे त्याच्यावर वरचं आंदोलन करणे किंवा मागणी करणे अशा पद्धतीचं त्याला आपल्याला म्हणता येणार नाही. तर तो स्वतंत्र पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला चांगली यंत्रणा करावी लागणार आहे. असं बरेचसे आपले सगळे विषय आहेत. परंतु आरक्षणाच्या या आता सध्या निर्माण झालेल्या प्रश्नावर आरक्षण मिळाल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आपले समाज प्रगतीच्या मार्गाने जाईल आणि ही प्रगती समाजाला मिळवून देण्यासाठी की आपल्या सगळ्यांना अत्यंत मेहनत करावी लागणार तर आहेच. परंतु अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की काही लोकांनी असा प्रश्न केला की त्यांनी गणेश शिंदे म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी असं विचारलं होतं की डू यू थिंक दॅट SEBC हॅव करेक्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन टू क्रॉस 50% लिमिट. तर गणेश शिंदे साहेब की आपण हे फक्त बाहेर वाचलेलं आहे, परंतु त्याच्यावरचं खरं तुम्ही ते सगळे जजमेंट जर वाचले असतील इंदिरा शहानीचे, त्याच्यामध्ये 30-35पेक्षाही जास्त जजमेंटचा वापर केला गेला आहे. नागराज या केसमध्ये म्हणा किंवा बालाजीच्या केसमध्ये म्हणा किंवा चंपकरामच्या केसमध्ये म्हणा, अशा वेगवेगळ्या केसमध्ये जे व्हर्डिक्ट आलेले आहे त्या व्हर्डिक्टमध्ये असं कुठेच म्हटले नाही की 50%ची मर्यादा क्रॉस करता येत नाही. इन द इव्हेंट ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन that particular state government will be in a position to go more than 50% reservation in their respective state. आणि तसं असल्यामुळेच आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने आरक्षण दिलं ना. म्हणून त्याच्यामुळे या तो अत्यंत कायदेशीर तो विषय आहे, त्याच्यावरचं अत्यंत सुंदर मांडणी या ठिकाणी केले गेलेले आहे. आणि आमचे गणेश शिंदे आणि विवेक कोराडेंनी जे म्हटलेलं होतं किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा जो भाग आहे तर तो 50%च्या पुढे जातोच ना तो. पण 10% आलं त्याच्यामध्ये म्हणजे 50 + 10 60% ते झालेलं आहे. परंतु विषय असा आहे की मर्यादा इंदिरा शहानी प्रकरणामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा परत आम्ही खूप कायदेशीर पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं अभ्यास केल्यानंतर ते सगळं लक्षात आलं की ही 50%चं असं हार्ड अँड फास्ट असं बंधन नाही आहे, परंतु ती योग्य स्थिती असेल. योग्य स्थिती म्हणजे कायद्यामध्ये अपेक्षित असलेल्या सगळ्या बाबींची पूर्तता जर त्या राज्य शासनाने केली असेल, जसं 340व्या कलमाप्रमाणे आयोगाची स्थापना करणे, त्याच्यानंतर त्या राज्य शासनाने आयोगाच्या माध्यमातून क्वांटिफेबल डाटा जमा करणे आणि तो डाटा जर राज्य शासनाने मंजूर केला तर त्याचं कायद्यात रूपांतरण होतं. आणि आपलं तर त्याच्या पुढची स्टेज आपण गाठलेली आहे की राज्य शासनाने त्याचं कायद्यात रूपांतर केलेलं असताना त्या ठिकाणी परत आपल्याला माननीय उच्च न्यायालयानेसुद्धा त्या बाबींना सगळी ती मंजुरी दिलेली आहे. म्हणून हे या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं एकदम सोपं उत्तर आहे की इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे राष्ट्रीय स्तरावर ते 10% वर्गासाठी दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजाच नाही तर जो कुठला समाज म्हणजे इकॉनॉमिकली विकर असेल, म्हणजे त्या कुठल्याही समाजाला त्याचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल
त्या कुठल्याही समाज बांधवाला, कुठलाही तो समाज असेल, त्याला त्या EWS कोट्यामध्ये जाता येतं. आणि आता तोच महत्त्वाचा घटनात्मक या ठिकाणी विषय मान्य न्यायालयासमोर आहे की या 10% वाढीमुळे आता ही मर्यादा वाढेल का, किंवा जी मर्यादा आपण सातत्याने सांगतो की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% जी मर्यादा दिलेली आहे तर ती 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 बंधनकारक ठरते का, तर ते त्याच्यावरसुद्धा विचार विनिमय होऊन तुम्ही याच्यापूर्वी पाहिलं असेल की आमचे सहकारी मित्र भास्कर ढोले पाटील जे म्हणतात की 52% आपण ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे, तर 52.5% आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी गेलेलं आहे. आणि आपली रचना तयार करत असताना गणेश शिंदेसाहेब तुम्ही जे म्हणतायत ते ते असं आहे की इफ सुप्रीम कोर्ट गिव्ह द ऑर्डर टू इन्क्लूड द करंट OBC लिस्ट, then do you think government will give reservation as per the article 243, that is the political reservation in पंचायत राज. तर गणेश शिंदेसाहेब, मी तुम्हाला सांगतो की आपली मुळात मागणी राजकीय नाहीच आहे. मराठा समाजाची शैक्षणिक आणि सामाजिक उन्नती झाली पाहिजे, म्हणून आपली तो लढा होता. आणि आपण त्या माध्यमातून त्या लढ्याचा बेनिफिट आपण आपल्या समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती करण्यासाठी आपण ती प्राप्त करून घेतलेली आहे. ज्याला कोणाला राजकारण करायचं असेल त्यांनी ते आपापल्या स्तरावर अवश्य करावं, परंतु आपल्या समाजाची खरी गरज ही राजकारण नसून आपल्या समाजाची खरी गरज आहे सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे 50%च्या पुढे जरी गेलं तरी त्या 50% सगळ्या बाबी ज्या आहेत तर त्या क्रॉस करण्यासाठीच्या काही पद्धती किंवा ज्या काही अपेक्षा भारतीय राज्यघटनेमध्ये आहे त्या अपेक्षांची पूर्तता आपण सगळी ती केलेली आहे. आणि काही बाबी ज्या आहेत तर त्याबाबत कुठल्या समाजाचं क्वांटिफाईड डाटा असेल किंवा नसेल याच्याशी आपण काही संबंध ठेवायला नको. विवेक कुराडे साहेब, आपण संबंध हा ठेवला पाहिजे की माझा समाज हा क्वांटिफायबल डाटा घेऊन त्या प्रक्रियेमध्ये आलेला आहे का, तर त्याचं उत्तर 100% हो असल्यामुळे आपण पहिले आपल्या उन्नतीचं पाहूयात. आपल्याला दुसऱ्यांच्या बाबत बोलून त्यांचं मन दुखवण्याचं काम आपल्याला या काळामध्ये बिलकुल करायचं नाही आहे. आणि गणेश शिंदे साहेबांनी परत विचारलं की ते सेंट्रल OBC लिस्टमध्ये कसं जायचं, तर त्याला आणखीन वेळ आहे. गणेश शिंदे साहेब, त्याला आणखीन वेळेसाठी आहे की हे सगळं कन्फर्मेशन झाल्याच्यानंतर मग आयोगाचा, म्हणजे आम्ही 2012पासून या प्रक्रियेमध्ये आहे हे तुम्हाला आज पहिल्यांदाच आम्ही सांगतो. मी, माझा सहकारी मित्र किशोर चव्हाण, आम्ही केंद्र शासनाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस OBC सेंट्रल OBC लिस्टमध्ये घ्यावं असं आमचं म्हणणं त्या ठिकाणी आम्ही सातत्याने मांडलेलं आहे. आयोगाकडे आम्ही गेलेलो आहे. त्या ठिकाणी जस्टिस रेणुका मॅडम आहेत, त्याच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा ती निवेदन दिल्या गेली. परंतु एक स्टेट OBC लिस्ट आणि एक नॅशनल OBC लिस्ट जे आपल्याकडे जे आहे, सेंट्रल OBC लिस्ट आणि स्टेट, तर आता आपण पहिले स्टेट OBC लिस्टमध्ये आल्याच्या नंतर मग आपला तो समावेश सेंट्रल OBC लिस्टमध्ये कसा करायचा, त्याचे जे काही नॉर्म्स आहेत त्याला राज्य शासनाने त्या आयोगाच्या अहवालाच्या सह ती तशी शिफारस करायची, आयोगाने तशी शिफारस करायची, मग त्याच्यावर तिथे ती हिअरिंग होती त्या आयोगाच्या कार्यालयामध्ये. तर आम्ही ऑलरेडी केंद्र शासनाकडनं आमचं निवेदन देऊन त्याकडे केंद्र शासनाने तशी शिफारस आयोगाकडे, केंद्रीय आयोगाकडे केलेली आहे. परंतु हे प्रकरण सध्या आपलं एकदा स्टेट लेवलचं कन्फर्मेशन झालं की आपण नक्कीच त्याही विषयाच्या मागे लागणार. कारण तुमची जी तळमळ आहे तशीच तळमळ आम्हालाही वाटते की आमच्याही समाजामधल्या विद्यार्थ्यांनी IAS व्हावं, IPS व्हावं, केंद्रीय स्तरावरच्या सगळ्या परीक्षेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं आणि त्या ठिकाणी मानाचं स्थान या ठिकाणी देश पातळीवरसुद्धा मिळावं, अशा पद्धतीची ती तुमच्यासारखीच आमची अपेक्षा आहे. आणि 2012 सालापासून आम्ही त्याच्यावर काम करतो. फक्त आमचा स्वभाव जो आहे तर प्रसिद्धीच्या पासून आम्ही थोडंसं दूर असतो आणि आपलं काम आम्ही या ठिकाणी करत असल्यामुळे आम्हाला असं खूप वेळेस तुमच्यासमोर येता आलं नाही. परंतु आम्ही फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा तुमच्या प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून हे सगळं तुम्हाला सांगायचं काम आम्ही करत असतो. आणि आम्हाला हे काम करत असताना तुमच्या सगळ्यांचा मॉरल सपोर्ट जो असतो तो सतत आम्हाला मिळत असतो.
आणि आता यशवंत गरड साहेबांनी जे सांगितलं की SCBC विद्यार्थ्यांना EWS शिक्षण महाराष्ट्र राज्यासाठी लागू होत नाही, तर या ठिकाणी आपल्याला ते ठरवावं लागेल की त्याचा प्लॅन करावा लागेल यशवंत गरड साहेब, की आपल्याला हा सगळा फायदा घेत असताना SCBC या प्रवर्गातून जायचं आहे का इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधून. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या स्वतःचा प्लॅन करावा लागेल. तो प्लॅन स्वतःचा असा आहे की माझा मुलगा आहे समजा, तर माझा मुलगा कुठल्या स्तरावर जाऊ शकतो, मग त्या दृष्टीने मग मी त्याचा जर अभ्यास केला आणि तो किती बौद्धिक पातळीवर मोठा होऊ शकतो याचं जर मी विचार केला, तर एकदा मला ती सवलत एक तर SCBC म्हणून घेता येईल किंवा EWS घेता येईल. तर माझा प्लॅन जर असेल IAS व्हायचा होण्याचा, IPS होण्याचा, केंद्रीय स्तरावरचा फायदा घेण्याचा, तर मग ते मी माझा प्लॅन केला पाहिजे की मला मग SCBCच्या माध्यमातून जायचं आहे का इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या माध्यमातून. तर आपण तो विषय परत एकदा कधीतरी घेऊन त्याच्यामधलं करायला. पण एक लक्षात घ्या की आपला प्लॅन आपण स्वतः करायचा आहे. आपल्या स्वतःच्या पाल्यांसाठी आपल्याला राज्यस्तरावर जर राहून आपल्याला त्या ठिकाणी लाभ मिळवायचा असेल तर आपण SCBCच्या माध्यमातून जाऊ शकता. पण आपल्याला वाटत असेल की आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या माध्यमातून त्या 10% जाऊन आपलं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, तर आपण त्याही ऑप्शनचा विचार करू शकतो असं मला म्हणजे खात्री असल्यामुळे ते या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याचं मी काम करत असताना तानाजी हुस्सेकर म्हणून आमचे एक सहकारी मित्र आहे, त्यांनीसुद्धा या ठिकाणी विषय मांडलेला आहे. तर ते सुद्धा शासकीय कर्मचारी असूनसुद्धा मराठा आरक्षणासाठी काम करतात आणि हे काम करत असताना त्यांच्या अशातच आमचा परिचय झालेला आहे. परंतु गेल्या 28 वर्षापासून आम्ही काम करत असताना तुमच्या ज्या आजच्या भावना आहेत तर त्या भावनासुद्धा आमच्याही मनामध्ये आहे आणि आमचंही तेच म्हणणं आहे की या माध्यमातून मराठा समाजाची उन्नती व्हावी, मराठा समाजाला तो फायदा मिळावा. आणि तो फायदा मिळत असताना आपल्याला काही त्या ESBC 2014चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीसुद्धा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर आज हा वेळ कमी असल्यामुळे या ठिकाणी खूप काही जास्त बोलता येत नाही आहे. परंतु या ठिकाणी बऱ्याचशा बाबी ज्या आहेत तर तानाजी हुस्सेकर साहेब हे कामाचा वाटप जो आम्ही दोघांनी केलेला आहे, तर ते कामाचं वाटप करत असताना या ठिकाणी तो फाजल अली कमिशनचा जो रिपोर्ट आहे, तर फाजल अली कमिशनचा रिपोर्ट हा मराठवाड्याच्या बाबतचा जो होता तो उपलब्ध करून देण्यासाठी फार कष्टपूर्वक तो अहवाल मिळवलेला आहे. आणि तो अहवाल मिळवल्यानंतर मग ते काम करत असताना आम्ही जे विभागणी करून घेतली होती किंवा एकाच व्यक्तीवर किंवा समान काम करण्यावर भर देण्यापेक्षा आपण ती कामाची विभागणी जर केली तर न्याय देण्यासाठी काम सोपं जाईल म्हणून मग ते त्या ठिकाणी आपण तसं हे करून घेतलेलं आहे. नंतर मग आता परत गणेश शिंदे यांचा जो प्रश्न होता, व्हॉट विल बी द व्ह्यू ऑफ सुप्रीम कोर्ट ऑन धिस रिझर्वेशन discrimination, don't you think the Supreme Court will give the order to include असं त्यांनी जे म्हटलेलं आहे आणि इन्क्लूड इन एक्झिस्टिंग 50%. तर त्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा मी सांगतो की थोडंसं आपण ज्या अपेक्षा इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आणि त्या आदेशामध्ये आहेत तर ते विहित पद्धतीचा वापर केल्यास 50%च्या पुढे आरक्षण जाऊ शकते. हे आता जवळपास सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. फक्त ती पद्धत कशी आहे त्या पद्धतीची मांडणी आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर ती करावी लागणार आहे. आणि ते सगळं करत असताना माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर ही सगळी मांडणी करताना अत्यंत काय म्हणता येईल त्याला कॉन्स्टिट्युशनल पद्धतीने ते त्या ठिकाणी ते मांडावं लागणार आहेत. आपली ती सगळी वकील मंडळी त्या ठिकाणी ती करेल अशी मला खात्री आहे. परंतु हे करताना राज्य शासनाची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि राज्य शासनसुद्धा माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ही सगळी गरज पूर्ण करेल अशा पद्धतीची
या ठिकाणी आम्ही मराठा समाजाच्या वतीने मागणी तर करतच आहोत, परंतु मागच्या या काही दिवसामध्ये त्यांनी जी स्पीड या ठिकाणी घेतली आणि वारंवार बैठका घेऊन नक्की स्थिती काय असेल याबाबतची जी यांनी सगळा रिव्ह्यू मीटिंग्स ज्या कंडक्ट केल्या, तर त्याच्यावरनं त्यांच्या त्या कामाची गती वाढलेली आहे असं सगळं लक्षात येतं. आणि मराठा समाजाच्या आरक्षण वाचवण्यासाठीचं मोठं पाऊल राज्य शासन उचलेल अशी याची आता खात्री निर्माण झालेली जरी असली तरी फक्त आणि फक्त राज्य शासनाची ही सगळी जबाबदारी आहे. राज्य शासनाच्या खांद्यावरच हे सगळं ओझं आहे आणि राज्य शासन ते ओझं चांगल्या पद्धतीने पेलवेल अशा पद्धतीची मला अपेक्षा राज्य शासनाकडनं आहे. त्यामुळे या माध्यमातून आपण वेळोवेळी चर्चा करत जाऊयात, कारण मी आणि माझे सहकारी मित्र किशोर चव्हाण आम्ही टी व्ही असेल किंवा कुठल्या माध्यमात आम्हाला ते आवडत पण नाही आणि का जायचं असं आम्हाला वाटायचं, परंतु आता हे लक्षात आलं की समाजाचं प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक झालं आहे की नक्की काय चालू आहे तेच समाजासमोर नसल्याची बाब माझ्या लक्षात येऊ लागली. आणि मग आता आम्हाला असं वाटतं की आता या च्या माध्यमातून संदीपजी काळे आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांचे तांत्रिक सहकारी मित्र घोलपजी आहेत, त्या सगळ्यांनी अशी ती संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आपली अशी चर्चा होणे आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्या सगळ्या आपल्या मराठा समाजाच्या एकंदरीत त्या विषयाकडे आपल्याला जावं लागणार आहे. आपल्या त्या 42 बांधवांचासुद्धा विषय तसाच बराचसा पेंडिंग होता. काही त्या आपल्या शहीद बांधवांना बेनिफिट मिळालेला आहे, बऱ्याच लोकांना बेनिफिट मिळणं बाकी आहे, त्याचासुद्धा पाठपुरावा आपल्याला तो करावा लागणार आहे. आणि मग हे करत असताना एक कॉर्डिनेशन आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण करणं मला तरी खूप गरजेचं वाटतं. आणि हे करण्यासाठी ज्या ज्या विषयात ज्याला आवड आहे ती टीम तयार करणे, त्या टीमने तो पाठपुरावा सगळा करणे आणि तो पाठपुरावा करत असताना त्या टीमला सगळ्यांनी मिळून ताकद देणे आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना सपोर्ट होईल अशा पद्धतीचं आपण जर काम जर उभं केलं तर आपल्याला नक्कीच या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाचे प्रश्न सोडवून घेता येऊ शकतील. आणि मुळात आपण पहिल्या दिवसापासून हाच प्रयत्न करत आहे की आपल्यासाठी वर्ज्य कोणीच नाही आहे. जो आमच्या मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जो मराठा समाजाच्या प्रगतीसाठी काम करेल तो आमचा. मग ज्यांना कोणाला राजकीय फायदा घ्यायचा असेल त्यांनी तो घ्यावा, आमचं त्याच्यामध्ये कुठलीही आडकाठी नाही. परंतु मराठा समाजाचा वापर राजकीय कामासाठी होता कामा नये अशा पद्धतीची आपली एक सगळ्यांची भूमिका या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळामध्ये निश्चित करावी लागेल. आणि सगळ्यांना मिळून ह्या सगळ्या एकंदरीत भारतीय राज्यघटनेमध्ये मी परत एकदा तुम्हाला मनपूर्वक सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेमध्ये इतक्या चांगल्या तरतुदी आहेत. त्या तरतुदीचं खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी वाचन केलं, ते पाहिलं तर आपल्या मराठा समाजाला उन्नती करण्यासाठीच्या ज्या परिच्छेदाचा त्या ठिकाणी उल्लेख आहे त्या सर्व परिच्छेदाचा फायदा आपण घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थाने उन्नती करण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही. आणि मग हे करत असताना परत सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की शिवकालापासून मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेतलेली आहे. ती आमच्या तरुणांना थोडंसं लवकर ती पटणार नाही, परंतु एक लक्षात घ्या की 18 पगड जातीचे मोठे भाऊ म्हणून आपण काम केलेलं आहे. आणि मग 18 पगड जातीचे मोठे भाऊ असताना आपण आपली उन्नती करत असताना आपल्या उन्नतीच्या त्या मार्गावर जर कोणी आपले दुसरे समाज बांधव असतील तर त्यांनासुद्धा आपल्या त्या उन्नतीच्या त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सोबत घ्यावं लागेल. आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला सुद्धा आज आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे घेऊन जावं लागेल असं मला या ठिकाणी आवश्यक सांगावं वाटतं. आणि ते सगळं होईल असं मला नक्की त्याची खात्री आहे. आणि मुळात आपलं सगळ्यांचा DNAच तो आहे
आपली ती धमन्यामध्ये आपलं जे रक्त आहे तर ते रक्तच तसं आहे की आपण सर्वसमावेशक आहे. सगळ्यांना घेऊन जाण्याचं, सोबत घेऊन जाण्याचं काम आपण करतो. सगळ्यांच्या उन्नतीचं काम मराठा समाजाने यापूर्वी केलेलं आहे. भविष्य काळातही आपण या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आपले मोर्चे होत असताना, आपल्या सगळ्या मागण्या पुढे पुढे करत असताना अनेक समाज बांधवांनी आपल्या त्या मोर्चामध्ये आपल्याला कोणी पाणी दिलं, कोणी नाश्त्याची व्यवस्था केली, कोणी त्या ठिकाणी आपल्याला स्वयंसेवक म्हणून आपल्यासोबत आलेले आहेत. तर त्या सगळ्यांचा त्या आपल्याप्रती असलेला प्रेम, त्याची परतफेड आपल्याला करता येणार नाही. परंतु आपल्या प्रगतीसोबत त्यांच्याही प्रगतीची इच्छा आपण आपल्या मनामध्ये जर ठेवली तर मला असं वाटतं की अत्यंत चांगलं काम या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांकडून होईल, अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा येईन आणि आमचे संदीपजी काळेसाहेब असतील, माननीय पत्रकार महोदय, माननीय घोलपजी असतील, यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करताना काही कायदेविषयक ज्या तांत्रिक बाबी आहेत तर त्या सगळ्याच या ठिकाणी अशा खुल्या पद्धतीने बोलता येणार नाही. परंतु काही जे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्ही मला वैयक्तिक फोन जर केला तर मी तुम्हाला अधिक त्याच्यावरचे तुमच्या पुरतं मर्यादित त्याचं समाधान होईल अशा पद्धतीचं मी तुम्हाला ती सगळी माहिती देईल. कारण हे सगळं करत असताना रोज या विषयावरच्या अनेक आमच्या कॉन्फरन्स होत्यात, अनेक चर्चा या ठिकाणी रोज घडतात. आणि ते सगळं घडत असताना सगळीच माहिती या क्षणाला समाजापर्यंत पोहोचवणं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे ते शक्य होत नाही. परंतु अत्यंत मन लावून या ठिकाणी काम सुरू आहे. अनेक समाज बांधव या ठिकाणी आत्तासुद्धा जरी ते जॉईन झालेले असले तरी त्यांची पण मनातील सगळी ती इच्छा जी आहे तर ती अत्यंत चांगली आहे. अगदी आपण कोकणापासून जे घेतले तिकडे ते आपले दशरथ पाटीलपासून ते तिकडे ते आमचे गिड्डे पाटील असतील, इकडे आमच्या त्या दुसऱ्या प्रज्ञा जाधव भगिनी आमच्या त्या ताई असतील, आमच्या त्या वंदनाताई भोसले असतील, किंवा अशी कितीतरी महिला म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुढे आल्या आहेत. तिकडं संध्या कदमताई आहेत, तिकडं नांदेडच्या आमच्या चव्हाणताई आहेत, त्याच्या औरंगाबादच्या अनुराधा थोंबरेताई आहेत. अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप महिला शक्तीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळं काम करते. या सगळ्यांचं संघटन करत असताना आपल्याला मराठा समाजाच्या उन्नतीसाठी या सगळ्यांमध्ये जे काही पॉझिटिव्ह यांच्याकडे जे थॉट्स आहेत, जे विचारधारा आहेत, त्या विचारधारा आपल्याला मराठा समाजाच्या उन्नतीसाठी वापरून घेण्याचं काम भविष्य काळामध्ये करावं लागणार असल्यामुळे माझी नम्रपणे समाज बांधवांना विनंती आहे की या ठिकाणी डिसेंट्रलाइज पद्धतीचा अवलंब होणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला इतक्या दिवसात काम करण्याच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे. आणि हे सगळं लक्षात आल्याच्या नंतर आपण त्या पद्धतीने एक वर्षभर तर काम तर करून पाहूयात. ज्याने ज्या ह्याच्यात काम केलं त्याला सगळ्यांनी सपोर्ट तर करायचा आहे, पण एक टीम आपल्याला तशी निर्माण करून जर आपण काम नाही केलं तर आपल्याला प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक व्यक्ती नसायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ती डिसेंट्रलाइज पद्धती तीच आहे की त्या क्षेत्रामध्ये जे काम करणं, कोणाला आंदोलनात्मक अनुभव चांगला आहे, कोणाला अभ्यास करण्याचा अनुभव आहे, कोणाला त्या ठिकाणी शासनाच्या GRच्या बाबतचं वाचन करता येतं. आमचे ते पुण्यातले किंवा तिकडचे आमचे ते भोसले बंधू आहेत, प्रशांत आहे, हे सगळे लोक इतकं वेगळ्या पद्धतीने काम करतात तर मला यांचं कौतुक वाटतं. काही लोक कोणाच्या विरुद्ध काही जरी म्हणत असले तरी मी कधीच कोणाचा राग करत नाही. मी त्यांच्यामधला जो गुण आहे तो गुण शोधण्याचं मी काम करत असतो. आणि मग त्यांच्या त्या पॉझिटिव्ह गुणांचा वापर जर आपल्या मराठा समाजाला होत असेल तर आपण तो घेतला पाहिजे. आणि तो घेत असताना मनामध्ये कुठलाही दुजाभाव किंवा मनामध्ये कुठलंही कमीपणा किंवा मनामध्ये कुठलाही छोटेपणा किंवा मोठेपणा असं न ठेवता भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्या बाबी अत्यंत मन लावून काम करावं लागणार आहे. आणि ते सगळं आपले समाज बांधव या पुढच्या काळामध्ये करेलच. हे थोडंसं एकदा ह्या आरक्षणाचा विषय थोडासा मार्गी लागला की त्यानंतर आपण तोपर्यंत हे लॉकडाऊनचा पिरियडसुद्धा संपेल. आणि त्यानंतर मग आपण आणखीन चांगल्या बैठकीचं एक नियोजन करत असताना अगदी सगळ्यांच्या
मनामध्ये असलेल्या संकल्पना आपल्याला मराठा समाजाच्या उन्नतीसाठी कशा राबवता येतील आणि त्या संकल्पनेचा फायदा परत एकदा सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी सुद्धा कसा होऊ शकेल असा आपण व्यापक विचार करून पुढच्या काळामध्ये परत एकदा असंच आपण समोर येऊयात. परत एकदा मी सगळ्यांचे या ठिकाणी बराच उशीर झाला, आपण खूप वेळपासून ऐकत आहात. तर मी तुमचे परत एकदा आभार मानतो आणि असंच आपण वेळोवेळी संपर्कामध्ये राहूयात आणि अशीच विचारांची देवाणघेवाण आपण करूयात. एवढ्या ह्या आजच्या या कार्यक्रमामध्ये काही लोकांची नावं नजर चुकीने माझ्याकडनं घेणं राहून गेली असेल तर तुमची नावं माझ्या मनामध्ये आहे. तुमची नावं समाजाला सगळ्यांना माहीत आहे की मी नाव घेतलं म्हणून तुम्ही मोठे होणार किंवा मी नाव घेतलं नाही म्हणून लहान होणार असंही काही नाही आहे. तर तुमच्या सगळ्यांचा सहभाग लाख मोलाचा आहे आणि तो सहभाग असाच या पुढच्या काळामध्ये राहील अशा पद्धतीची मी तुमच्याकडनं परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो. आणि या उपरी कोणाला जर काही माहिती अधिकची हवी असेल तर कृपया आपण ती अशी या माध्यमातून करण्याच्या ऐवजी आपण जर मला फोन केला तर मी ती तुम्हाला नक्कीच देऊ शकेल अशा पद्धतीची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. आणि परत एकदा मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आपण सगळे मिळून मोठ्या प्रमाणावर कार्य करूयात आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग, तुमच्या सगळ्यांचा वाटा या प्रत्येक प्रगतीमध्ये राहो अशा पद्धतीची मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या व्यक्तींनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलेलं आहे, मग ते पडद्याआड केलं असेल किंवा समक्ष येऊन केलं असेल, त्या सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानतो. आणि मराठा समाज हा कोणाच्या विरोधात नाही आहे, मराठा समाज कोणाचं अहित पाहत नाही. त्यामुळे आमच्या या प्रगतीच्या मार्गावर सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळेल अशा पद्धतीची परत एकदा मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या आपल्या सगळ्या प्रक्रियेमधून आपण सही सलामत बाहेर येऊ अशा पद्धतीची प्रार्थना आपण सगळे मिळून समाजासाठी करूयात. आणि राज्य शासनाला एकदा परत विनंती करूयात की राज्य शासनाची ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे आणि त्या जबाबदारीचं जो त्यांचा या ठिकाणी शेअर आहे, म्हणजे जो वाटा राज्य शासनाचा आहे, राज्य शासन अत्यंत समर्थपणे तो पेलवेल अशा पद्धतीची या ठिकाणी समाजाच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा सगळ्या समाज बांधवांना आपण अत्यंत मन लावून या ठिकाणी हे सगळं ऐकलं आणि त्याचा आता फायदा समाजाला कसा होईल याचा आपण भविष्य काळामध्ये विचार करूयात आणि वेळोवेळी आपण तुमच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न आपण करूयाच. परंतु आता विषयनिहाय आपण या ठिकाणी चर्चा करूयात. म्हणजे विषयनिहाय चर्चा केली की तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतील आणि त्या प्रश्नाचं नक्की उकलसुद्धा होईल. पण उकल होत असताना असे अनेक बाबी आहेत की ज्या समाज बांधवांकडे समाजाच्या उन्नतीसाठी उपलब्ध आहेत, परंतु त्या योग्य ठिकाणी पोहोचत नाहीत असंही बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे हे माध्यम असं आहे की तुमचे जे काही सूचना असतील किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल ते अगदी योग्य ठिकाणी पोहोचून त्याच्यावर कारवाई करण्यासाठीचं काम आपण सगळे या पुढच्या काळामध्ये करूयात. आणि असंच तुमचं सहकार्य आणि प्रेम पुढच्या काळामध्ये लाभेल अशा पद्धतीची मी परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.